नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल अशी मी आशा करते। तर मंडळी, आज आपण गलके किंवा तुम्ही घोसावळे म्हणत असतील तर त्यापासून इथे आपण एक झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 गलके घेतलेले आहेत। हे गलके बाजारातले नाही तर घरीच लावलेल्या वेलीवरचे आहेत, म्हणून असे दिसतात। आता सर्वप्रथम आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। सर्वप्रथम इथे मी 1 वाटी शेंगदाणे, 2 चम्मच धणे आणि 2 चम्मच जिरे घेतलेले आहेत। आता आपण गॅसवर पॅन ठेवून हे शेंगदाणे सर्वप्रथम भाजून घेऊया। शेंगदाणे थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजून नाही घ्यायचे। इथे आपले शेंगदाणे असे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता याच पॅन मध्ये आपल्याला धणे आणि जिरे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। हे सुद्धा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे आपले धणे जिरे सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता या शेंगदाण्याच्या प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला 1 चम्मच बेसन सुद्धा भाजून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, मंद गॅसवरती। इथे आपला बेसन सुद्धा भाजून झालेला आहे। आता तो आपण मिक्सरच्याच भांड्यात काढून घेऊया। आणि जे आपण शेंगदाणे, धणे, जिरे भाजून घेतलेले आहेत ना, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। सोबत 1 मिरची, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे, असंच वाटून घ्यायचं आहे। आता हे गलके आपण आहेत ना, ते साफ करून घेऊया। याचं वरचं साल संपूर्ण असं काढून टाकायचं। साफ करून झाल्यावर हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि असे गोलाकार कट करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा साइज मध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। हे कट करून झाल्यावर ह्याला मधून असं चिरायचं। एक भाग तसाच ठेवायचा आणि एक भाग असा चिरून घ्यायचा। आता ह्या चिरलेल्या सर्व गलक्यांमध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे। हा मसाला अशा प्रकारे आपण कारल्याच्या किंवा वांग्याच्या भरीत मध्ये भरतो तसा आपल्याला हा भरायचा आहे। असं आपल्याला सर्व गलक्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि उरलेला मसाला हा बाजूलाच ठेवायचा आहे। बघा सर्व गलक्यांमध्ये आपल्याला मसाला आपला हा भरून झालेला आहे आणि उरलेला मसाला सुद्धा बाजूला ठेवलेला आहे। पुढे आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात 2 पळी तेल घालायचं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर हे मसाल्याने भरलेले गलके ह्यात एक टाकायचे आणि हा उरलेला मसाला सुद्धा ह्यात टाकून घ्यायचा। सगळं व्यवस्थित टाकून झाल्यावरती आपल्याला ह्याच्यावर 5 मिनिटांसाठी तरी झाकण देऊन ठेवायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। आता 5 ते 7 मिनिटांनी हळूवारपणे असे हे उलटपालट करून घ्यायचे। व्यवस्थित असे हे उलटपालट करून झाल्यावरती ह्यात आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे। मी त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून ह्यात टाकलेलं आहे आणि पुन्हा असं व्यवस्थित हळूवारपणे मिक्स करून ठेवलेलं आहे आणि पुन्हा 10 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवायचं। आता 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपले गलके असे व्यवस्थित शिजलेले आहेत, त्यांना मसाला सुद्धा लागलेला आहे। आता हे गलके खूप नाजूक असतात, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने न मिक्स करता असे कलथ्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटांसाठी पुन्हा असं झाकण देऊन ठेवायचं। 2 मिनिटांनी वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा। तयार आहे आपला झणझणीत आणि चमचमीत, जर तुम्ही ह्याला गलके किंवा तुम्ही ह्याला घोसावळे म्हणत असतील तर गलके मसाला भरीत किंवा घोसावळे मसाले भरीत तयार आहे। तर भेटू पुन्हा, तोपर्यंत रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।